Hello, welcome dear students. Today we are going to study the language study part in our English subject. In that we have many things, right? We studied the alphabetical order in the last class. So this class will be studying how to make a word chain. For word chain, we need to know the different types of parts of speech, right? That is what is noun, because when you are going to make word chain, we need to know first different types of parts of speech. That is noun. Suppose it is noun. Noun means what? Name, right? The noun, anything like a book, pen, pencil, ज्याला आपण नाव देतात. A person's name, सुजाता, राधा, टॉम, डिक, हरी, हे सगळं काय झालं? नाउन झालं. नाम. सेकंड काय आहे? वर्ब. वर्ब म्हणजे काय? क्रिया, जी आपल्याला ऍक्शन दाखवतात. एक्झाम्पल, डान्स, रीड, टॉक, सिट, हे सगळं काय झालं? क्रिया. देन वी हॅव ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. विशेषण म्हणजे समथिंग विच टेल्स यू मोर अबाउट अ नाउन. Is that clear? Now in noun, if I give you examples, what are the examples in noun? Can you tell some? Yes, what did I say? Radha. Then I have Tom. Sorry, T capital because it's a proper noun. Then a place name like a garden, school, garden, a place name or a thing name. It can be a pen, book. जे काय आपल्याला नाव हे करता येतं त्याला. आणि वर्ब. वर्ब म्हणजे काय? क्रिया. क्रिया म्हणजे काय? ऍक्शन. जसं ड्रॉ, देन रीड. आपण काय करतो? रीड, प्ले, खेळतो ना, जे काही क्रिया दाखवतं, रन, वॉक, हे सगळे काय आहे? वर्ब्स आहेत. आणि त्याच्यानंतर काय आपल्याकडे? ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे हे नाउन बद्दल, जे नाउन बद्दल जास्त सांग. राधा कशी आहे? गुड. राधा गुड आहे. टॉम कसा आहे? नॉटी. तर आपल्याला नाउन बद्दल, ह्या नाउन बद्दल काहीतरी सांगतो. गार्डन कसं आहे? ब्युटिफुल. तर हे झालं ऍडजेक्टिव्ह. पेन कसं आहे? स्मॉल पेन. बुक कशी आहे? अ बिग बुक. ओके, तर हे झालं नाव. Hello, welcome dear students. Today we are going to study the language study part in our English subject. In that we have many things, right? We studied the alphabetical order in the last class. So this class will be studying how to make a word chain. For word chain, we need to know the different types of parts of speech, right? That is what is noun, because when you are going to make word chain, we need to know first different types of parts of speech. That is noun. Suppose it is noun. Noun means what? Name, right? The noun, anything like a book, pen, pencil, ज्याला आपण नाव देतात. A person's name, सुजाता, राधा, टॉम, डिक, हरी, हे सगळं काय झालं? नाउन झालं. नाम. सेकंड काय आहे? वर्ब. वर्ब म्हणजे काय? क्रिया, जी आपल्याला ऍक्शन दाखवतात. एक्झाम्पल, डान्स, रीड, टॉक, सिट, हे सगळं काय झालं? क्रिया. देन वी हॅव ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. विशेषण म्हणजे समथिंग विच टेल्स यू मोर अबाउट अ नाउन. Is that clear? Now in noun, if I give you examples, what are the examples in noun? Can you tell some? Yes, what did I say? Radha. Then I have Tom. Sorry, T capital because it's a proper noun. Then a place name like a garden, school, garden, a place name or a thing name. It can be a pen, book. जे काय आपल्याला नाव हे करता येतं त्याला. आणि वर्ब. वर्ब म्हणजे काय? क्रिया. क्रिया म्हणजे काय? ऍक्शन. जसं ड्रॉ, देन रीड. आपण काय करतो? रीड, प्ले, खेळतो ना, जे काही क्रिया दाखवतं, रन,
वॉक, हे सगळे काय आहे, वर्ब्स आहेत. आणि त्याच्यानंतर काय आपल्याकडे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे हे नाउन बद्दल, जे नाउन बद्दल जास्त सांग. राधा कशी आहे, गुड. राधा गुड आहे. टॉम कसा आहे, नॉटी. तर आपल्याला नाउन बद्दल, ह्या नाउन बद्दल काहीतरी सांगतो. गार्डन कसं आहे, ब्युटिफुल. तर हे झालं ऍडजेक्टिव्ह. पेन कसं आहे, स्मॉल पेन. बुक कशी आहे, अ बिग बुक. ओके, तर हे झालं नाउन, वर्ब आणि ऍडजेक्टिव्ह. परत एकदा सांगते. नाउन म्हणजे काय, जेव्हा मी नाउन म्हणते, नाउन म्हणजे काय, नाम. जसं राधा, मुलीचं नाव, मुलाचं नाव, कुणाचंही नाव असू शकतं. जागेचं नाव, जसं इकडे आहे गार्डन. त्याच्यानंतर काय आहे, पेन, बुक, हे सगळे वस्तूंचे नाव आहेत, राईट. आपण नाव देऊ शकतो, त्याला म्हणतात नाउन. आता वर्ब, वर्ब म्हणजे काय, क्रिया. ड्रॉ म्हणजे मी काय करते, मी ड्रॉ करते. मी काय करते, मी रीड करते, काहीतरी क्रिया करते मी. खेळतोय, तो मुलगा खेळतोय, तर प्ले, हे झालं क्रिया. रन, पळतोय, तर हे झालं क्रिया. वॉक, वॉकिंग, दॅट इज ऑल्सो अन ऍक्शन, इट इज शोइंग सम ऍक्शन, बट इट इज वर्ब ना. ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, नामाबद्दल जे जास्त काही आपल्याला सांगतो त्याला म्हणतात ऍडजेक्टिव्ह. जसं राधा, राधा कशी आहे, राधा इज अ गुड गर्ल. बुक कसा आहे, बुक, इट्स अ बिग बुक. गार्डन कसं आहे, ब्युटिफुल, गार्डन ब्युटिफुल. तर नामाबद्दल जास्त सांगतो त्याला म्हणतात ऍडजेक्टिव्ह. तर हे कळलं, नाउन, वर्ब आणि ऍडजेक्टिव्ह. आता पुढे बघूया. आता काय बघायचं आपल्याला, वर्ड चेन फॉर्म करायचे. काय, असे एक प्रश्न येतात पेपरमध्ये, वर्ड चेन. आणि ते म्हणतील आपल्याला कशाचं, सपोज नाउन. आपल्याला पहिलं वर्ड काय बघायचं आणि त्याप्रमाणे चेन तयार. चेन म्हणजे काय, चेन म्हणजे काय माहितीये तुम्हाला, साखळी. आता इकडे साखळी म्हणजे, साखळी माहिती आहे ना काय आपल्याला, हे ओके. आता हे जॉईन झालं तर काय होईल, साखळी तयार होईल, करेक्ट. ह्याला आपण असं जोडल्यावर हे चेन तयार झाली. इकडे परत ड्रॉ करू, आहे चुकलं आपला, थांबा मी परत ड्रॉ करते. तर काय बोलले मी, चेन. चेन म्हणजे माहिती ना, साखळी, एकमेकांना असे जुडलेले असतात, करेक्ट. तर आपण काय करणार आहोत, वर्ड चेन तयार करणार आहोत. आणि वर्ड चेन मध्ये काय करणार, नाउन. आता इकडे काय दिलंय आपल्याला, जे काही फर्स्ट वाक्य दिलं असेल ना, वर्ड दिलं असेल ते बघायचं. जर मला इकडे दिलंय बॅट, आता बॅट काय आहे आपल्या डोक्यात यायला पाहिजे, काय आहे बॅट. बॅट म्हणजे नाउन आहे का, वर्ब आहे का, ऍडजेक्टिव्ह आहे. आपण बघितलं इकडे 3 प्रकार बघितले ना आपण. एक काय आहे, नाउन, सेकंड वर्ब आणि ऍडजेक्टिव्ह. हे 3 प्रकारचे आपण बघितले आहेत. आता हे बॅट, हे बॅट वर्ड काय आहे, नाउन आहे का, वर्ब आहे का, ऍडजेक्टिव्ह आहे, काय आहे ते आपलं, हो नाउन आहे, करेक्ट. हे काय, नाउन आहे. तर याच्या पुढे मला काय लिहावं लागेल, आता नाउनचं ग्रुप तयार करायचं, हे चेन. जर आता ही साखळी आहे, ही एका प्रकारची साखळी आहे, राईट. सपोज ही चांदीची साखळी आहे. आता मी तुम्हाला बोलणे सोन्याची, आणि ही सोन्याची चेन आहे. त्याच्यात जर मी काहीतरी काळ्या धागाच हे केलं तर चालेल का, चालेल का, असं सोन्याची चेन आहे हा, आणि त्याच्यात मी काळा धाग्याची चेन हे करते, तर कसं वाटेल, कसं वाटेल तुम्हाला, काळा मध्येच सोन्याच्या साखळीत मध्येच एक काळा धागा टाकला मी, असं जरा बरं वाटेल का आपल्याला, असं एक काळा धागाचा. हा, परत सोनं पुढे, ते मंगळसूत्र बद्दल नाही, असं म्हणजे सोन्यात चांदी असं मिसळ करतो का आपण, नाही ना. साखळी म्हणजे सोन्याची असेल किंवा चांदीची असेल किंवा ते मोतीची असेल, तर एका प्रकारची, तर ती साखळी बरोबर दिसते ना. तर साखळी म्हणजे काय, जे नाम इधर आहे, हे नाउन आहे. तर आपल्याला काय करायचंय,
शेवटचं अक्षर बघायचं आहे. तर शेवटचं लेटर काय आहे? टी आहे, राईट? काय आहे? टी आहे इकडे. आता टी पासून आपल्याला पुढचं वर्ड तयार करायचंय. आता पुढचं वर्ड तयार करायचंय, पण ते काय असलं पाहिजे? हे काय नाउन आहे, तर टी पासून आपल्याला नाउन घ्यायचंय, दुसरं काही नाही. टी पासून काय नाउन? आता मी टॉम सांगितलं तुम्हाला, राईट? तर टॉम एक नाव झालं, तर हे सुद्धा नाव आहे, करेक्ट? तर आता याचं शेवटचं अक्षर काय आहे? एम. तर मला काय करावं लागेल? पुढचं जे वर्ड आहे ते कशापासून सुरू करायचं? मला एम पासून. आता मी एम मध्ये जर मी असं लिहिलं की मार्कर, करेक्ट आहे का? हे मार्कर काय नाउन आहे का? हे नाउन आहे का? येस. तर चालेल का हे वर्ड? चालेल, हो. आता शेवटचं काय याचे? लास्ट वर्ड काय आलं आपलं? आर आलं, राईट? वी हॅव आर एट द एंड. सो द नेक्स्ट वर्ड शुड बिगिन विथ व्हॉट? आर. नाउ टू बिगिन विथ आर, इफ आय राईट युअर रीड, सॉरी, नॉट इन कॅपिटल. जर मी इकडे रीड लिहिलं तर चालेल का? आर से स्टार्ट करायचं ते कळलं आपल्याला. जर मी इकडे लिहिलं READ, हे करेक्ट आहे का? रीड नाही. का नाही? बिकॉज रीड हे नाउन आहे का? रीड हे नाउन आहे? हे नाउन आहे का रीड? नो, दिस इज नॉट ए नाउन. तर या चेन मध्ये तो बसणार नाही. बसणार का? नाही. तर हे काय झालं आपलं? चुकीचं झालं. हे काय आहे? असं तुम्ही मध्येच एक वर्ब टाकला त्याच्यात, तर काय होणार? रॉंग होणार. आपल्याला काय पाहिजे? नाउन पाहिजे. तर मला दुसरं शब्द हे करावं लागेल आर पासून. तर आर पासून दुसरं वर्ड काय येईल? ओके, कम ऑन समवन, थिंक ऑफ सम वर्ड. आय गिव्ह यू फ्यू सेकंड्स. काय तयार करायचं आपल्याला? नाउन. तर आर पासून आपल्याला नाउनच पाहिजे. तर रॉड. कळलं? आता पुढचं वर्ड चेंज जर मी सांगितलं तुम्हाला, आणखी एक एक्झाम्पल घेते बिफोर वी स्टार्ट. ओके, हे आहे टेबल. हा, तर नेक्स्ट चेन, व्हॉट इज द वर्ड? नेक्स्ट वर्ड, व्हॉट शुड आय राईट? व्हॉट शुड आय राईट? येस, ई. इट शुड स्टार्ट विथ ई, राईट? ई से स्टार्ट करना है. आणि काय असायला पाहिजे? ते परत नाउन पाहिजे आपल्याला. तर इकडे मी एन्जॉय लिहिलं तर चालेल का? एन्जॉय. जर मी इकडे एन्जॉय लिहिलं तर करेक्ट आहे का? नो, बिकॉज एन्जॉय म्हणजे काय? ते नाव आहे का? नाव म्हणजे काय? नाउन मीन्स इट शुड बी अ नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल किंवा थिंग. कोणाच्या तरी लिव्हिंग बिंग थिंगचं नाव असायला पाहिजे का? नाहीतर काय पाहिजे? ते प्लेसचं नाव किंवा वस्तूचं नाव असं पाहिजे. तर एन्जॉय हे काहीच नाहीये. एन्जॉय तर वर्ब आहे. तर हे चुकलं आपलं. तर मला दुसरं वर्ड तयार करावं लागेल. ई पासून दुसरं वर्ड काय आहे? एलिफेंट. ओके, व्हेरी गुड. एलिफेंट हे करेक्ट आहे. आता एलिफेंट आहे. परत आता हे काय झालं आपलं? चुकलं. एन्जॉय. तर हे रॉंग आहे. का रॉंग आहे? कारण हे नाउन नाही आहे. आता एलिफेंट, एलिफेंटचा शेवटचा अक्षर काय आपलं? टी. तर टी पासून एक वर्ड तयार करायचंय मला. आता परत नाउन पाहिजे आपल्याला. तर मी काय लिहिणार इकडे? टॉय. आता शेवटचं अक्षर काय आहे? वाय. वाय आहे ना? तर मला काय लिहायचंय? वाय पासून इकडे ई पासून आणि इकडे टी पासून. हे टी पासून आपल्याला दुसरं वर्ड, हे एम पासून दुसरं वर्ड, ह्या टी पासून नेक्स्ट वर्ड, आर पासून रॉड. ओके, तर इकडे टी पासून काय बनवलं आपण? एलिफेंट. परत टी पासून काय केलं? टॉय. आता काय पाहिजे? वाय पासून नेक्स्ट वर्ड पाहिजे आपल्याला. ते सुद्धा नाउन पाहिजे. तर वाय पासून दुसरं नाउन काय असतं? वाय. येल्लो. हो, कलरचे नाव सुद्धा लिहू शकतो. येल्लो. हे झालं, समजलं?
I'll repeat it once again. Okay. What we are doing is we are trying to write a word chain of noun. Chain म्हणजे काय? साखळी जुळत जाते ना, हा अशी साखळी. तर साखळी तयार करायची आपल्याला. आणि साखळी कधी तयार होणार? ते एकमेकांशी जुळल्यावर तयार होणार ना. म्हणून आपल्याला काय करायचंय? जोडायचंय. जोडायचं म्हणजे काय? याचं शेवटचं अक्षर ते आहे टी. त्यापासून आपल्याला नवीन अक्षर तयार करायचंय. तर टी पासून नवीन अक्षर काय स्टार्ट केलं आपण? काय लिहिलं इकडे? टॉम. येस, म्हणून हे एरो टॉम. आता टॉमचं शेवटचं अक्षर काय आहे? एम. तर एम पासून आपण नवीन शब्द तयार केला. मार्कर ते सुद्धा काय पाहिजे? नाउन पाहिजे आपल्याला. नाउनच असायला पाहिजे. आर पासून नवीन शब्द. आता इकडे आपण रीड लिहिलेलं, पण रीड नाउन नाहीये म्हणून ते चुकलं आपलं. तर रॉंग. तर आर पासून रॉड. इज दॅट क्लिअर? Okay, now let me erase. Now we will begin writing for word chain for what? Verbs. Okay, हे pads हे झालं सगळं आपलं. आता आपण verbs करूया. verb म्हणजे काय आता? verb म्हणजे क्रिया. तर आपल्याला काय पाहिजे? verbs पाहिजे सगळे. सगळे verbs असायला पाहिजे, क्रिया पाहिजे आणि साखळी तयार करायची आपल्याला. चेन. तर पेपर मध्ये फक्त एकच प्रश्न येणार आणि 2 मार्क्ससाठी येणार. आणि त्या प्रश्नात ते सांगतील आपल्याला नाउनचं चेन तयार करायची आहे, सोन्याची साखळी करायची आहे का चांदीची साखळी करायची आहे, तसं ते सांगतील आपल्याला. तर आपल्याला ते बघून लिहायचंय. ओके. नाउ वर्ड चेन आपण घेऊया. वर्ड पासून वर्ड चेन तयार करा असं प्रश्न येईल. किती मार्क्स साठी येतं हे सगळं प्रश्न? 2 मार्क्स. ओके. तर फर्स्ट वर्ड वॉक घेतलं. हे वॉक आहे. आता असं शेवटचं अक्षर काय आहे? के. के पासून काय पाहिजे आपल्याला? क्रिया पाहिजे. वर्ब म्हणजे काय? क्रिया. तर कोणीतरी सांगेल की, कोणी सांगेल काईट. काईट क्रिया आहे का? नाही. काईट तर पतंग आहे. पतंग म्हणजे नाव झालं. क्रिया ऍक्शन जे दाखवतं ते. आता के पासून काय क्रिया असू शकतं? के पासून किल, किक. बॉलला किक करतो ना आपण. हा, तर ते क्रिया झाली ना. तर किक किंवा किल. आता एल शेवटी काय आलं? एल. एल पासून काय करायचं आपल्याला? नेक्स्ट वर्ड. ते सुद्धा क्रिया. एल पासून परत क्रिया विचार करा. एल पासून लॅम्प, लॅम्प, लेग. चालेल का? लेग से किक करते. पण लेग काय आहे? नाव आहे. लॅम्प काय आहे? वस्तू आहे काहीतरी. तर इट्स नॉट अ वर्ब. आपल्याला वर्ब पाहिजे. तर वर्ब साठी काय करणार आपण? क्रिया. तर एल पासून कुठला वर्ब येईल? क्रिया. लर्न. अभ्यास करतो ना आपण. तर लर्न एक वर्ब आहे. लाफ, हा 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 हसते मी, तर ते ऍक्शन झालं. तर हे काय झालं? वर्ब, क्रिया. आता शेवटचं अक्षर काय इकडे? एच. तर एच पासून काय तयार करणार मी? हॅट? नो, ती एक वस्तू आहे. मग काय? एच पासून हेन? नाही, ते पण मुर्गी. तर ती कोंबडी काय आहे? नाउन आहे, ते वर्ब नाहीये. तर एच पासून क्रिया काय असू शकते आता? हा, हॉप. हॉप म्हणजे काय? जम्प करायचं. किंवा हेल्प. कुणाला तरी हेल्प करतो ना आपण, मदत करतो. हेल्प म्हणजे काय? मदत करतो. तर हेल्प काय झालं? क्रिया. आता पी आलं शेवटी. पी पासून पेन नाही चालणार, पोस्ट नाही चालणार, पिन नाही चालणार, नाउन आहे. मग काय? पी पासून खेळतो ना आपण, तर प्ले. करेक्ट? प्ले. समजलं? काय केलं आपण इकडे? प्रत्येक के पासून आपण नवीन शब्द तयार करू. इकडे एल पासून, इकडे काय केलं? एच पासून, आणि इकडे पी पासून. झाली की नाही साखळी तयार आपली? झाली की नाही अशी साखळी? हा, आणि सगळे वर्ड्स काय? क्रिया आहेत. तर करेक्ट. आता मी तुम्हाला एक प्रॅक्टिस साठी देते. हा, तर तुम्ही करायचं ते. आता रीड घेऊया. आणि किती वर्ड्स लिहायचे आपल्याला? हा, 2 मार्क म्हणजे किती येतील? 4 शब्द लिहायचे असतात आपल्याला. तर 4 तर लिहू शकतो ना आपण. अरे काय, एक मिनिट. हा, सॉरी.
रीड. तर किती वर्ड्स लिहायचे आपल्याला? 4. 1 2 3 आणि 4. ओके, 4 शब्द करेक्ट असायला पाहिजे तरच आपल्याला 2 मार्क्स मिळतील. समजलं? आता पुढचं घेऊया, वर्ड चेन. आता वर्ड चेन कशाबद्दल? ऍडजेक्टिव्ह. वर्ड चेन, ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय बोलले मी? विशेषण. करेक्ट. विशेषण म्हणजे जे नावाबद्दल जास्त माहिती देतो आपल्याला. जसं ब्युटिफुल, ती मुलगी खूप सुंदर आहे बोलतो ना आपण, ब्युटिफुल. येस. तर एल, एल पासून दुसरा शब्द, लास्ट शेवटचा अक्षर काय? एल. तर एल पासून नवीन शब्द तयार करायचा आपल्याला, ते सुद्धा ऍडजेक्टिव्ह, विशेषण. एल पासून काय येऊ शकतं? लवली. हा, परत वाय आलं, वाय से परत ऍडजेक्टिव्ह, विशेषण. वाय से कैसा है वो? ऍडजेक्टिव्ह म्हणजे कसं आहे, काहीतरी नाउन हे करायचं आणि त्याच्याबद्दल काहीतरी विचार करायचा. जसं आता येस, हर ड्रेस इज सनफ्लावर इज. सनफ्लावर कुठल्या रंगाचा असतो? एक नाउन आधी डोक्यात आणायचा कुठला तरी. सनफ्लावर घेतलं मी, कुठलाही फ्लावर म्हणजे सनफ्लावर, पण आपल्याला काय पाहिजे? वाय पासून, म्हणून मी सनफ्लावर सांगितलं. कारण जर मी रोज सुद्धा असू शकतं, रोज सांगितलं तर रोज सुद्धा कुठल्या कलरचा असतो? येल्लो कलरचा असतं ना, तर मी लिहू शकते ना येल्लो. रोज कसा आहे? येल्लो. आता डब्ल्यू, डब्ल्यू पासून परत ऍडजेक्टिव्ह पाहिजे. आता विशेषण पटकन डोक्यात नाही आलं तर काय करायचं आपण? कुठला तरी नाम आधी हे करायचं. सपोज ड्रेस, नाव तर पटकन लक्षात येईल ना, ड्रेस. आता ड्रेस कसा आहे तिचा? ब्युटिफुल. ते झालं, ते नाही लिहू शकतो आपण. आपल्याला काय लिहायचं? डब्ल्यू पासून स्टार्ट करायचं. तर ड्रेस कसा आहे तिचा? वेट, ओला आहे. करेक्ट. तर वेट काय झालं? नाव, ऍडजेक्टिव्ह झालं. त्याच्यानंतर वेट झालं, वेटच्या पुढे शेवटचा अक्षर काय? टी. तर टी पासून आपल्याला लिहायचंय. आता टी पासून लिहिण्यासाठी परत आपल्याला एक ऍडजेक्टिव्ह, विशेषणच पाहिजे. हा, टॉल बॉय, मुलगा कसा आहे? टॉल आहे. तर टॉल काय झालं? विशेषण. समजलं इथपर्यंत? एक प्रॅक्टिस साठी आपलं काय देऊ? अँग्री, अँग्री पण, अँग्री बॉय, अँग्री मॅन. याच्या पुढे काय करायचं आपल्याला? 4 ऍडजेक्टिव्ह लिहायचे. किती? 4, 2 मार्क्स साठी. ओके, हे काय केलं आपण? वर्ड चेन. समजलंय? समजलं ना? ओके, let me erase this now. Let me clear everything. Now we'll move on to the related words. आता रिलेटेड वर्ड्स म्हणजे काय? काय बोलते आता मी? रिलेटेड वर्ड्स. रिलेटेड वर्ड्स म्हणजे काय? रिलेटेड म्हणजे एक शब्द सांगितला आणि त्याच्याबद्दल वेगवेगळे वर्ड्स आपल्या डोक्यात आलं का, नाहीतर वेगवेगळं त्याचं हे आलं. जसं आता मी सांगेन कार. ओके, हे एक वर्ड झालं आपलं. काय झालं? कार. कार एक वर्ड आहे. हा, आता त्याच्यापासून आपल्याला 4 वर्ड्स तयार करायचे. 1 2 3 आणि 4. कार, कार बोलल्यावर काय डोक्यात येणार? आपल्या डोक्यात काय येणार? कार बद्दल काहीतरी लिहायचंय, जे कार बद्दल काहीतरी सांगेन आपल्याला. जसं असू शकतं, कार कशी आहे? बिग. तर हे झालं रिलेटेड वर्ड. दुसरं आणखीन एक 4 पाहिजे ना आपल्याला, तर दुसरं कार. आपण कार स्पीड बद्दल बोलू शकतो ना. कार कशी धावते? फास्ट, FAST. इकडे काय आपल्याला चेन नाही बनवायची, मग अल्फाबेट ऑर्डर नाहीये, काय फक्त रिलेटेड कार बद्दल जे काही लक्षात येईल आपल्या ते.
पुढचं काय आहे? आणखीन दोन पाहिजे आपल्याला. हाँ, तर कार से दूसरा क्या वर्ड आएगा? कार से स्पीडचं झालं, आपण स्पीड बद्दल बोललो, कशी आहे ते बोलले. आणखीन काय सांगू शकतो आपण कार बद्दल? कशी धावते ते पण लिहिलं आपण. कुठल्या मॉडेलची आहे, कुठली कार आहे ती, तर तुम्हाला माहित असेल तर नाव लिहा. टाटा, BMW. ओके, नाव कारच्या मॉडेलचा. आणखीन एक काय, कार मध्ये काय काय असतं? सीट्स असतात. कार म्हणजे ड्रायव्हर पण असेल, ओनर पण असेल, पॅसेंजर सुद्धा असू शकतं, स्टिअरिंग सुद्धा असू शकतं, गेअर असतं. हे सगळं माहित आहे ना आपल्याला. कुठलेही एक वर्ड लिहायचं आपल्याला, फक्त काय असतं? गेअर असतं ना, राईट? काय गेअर लिहिणार आहे मी इकडे? काय लिहिणार आहे? गेअर. गेअर असतं ना, सगळ्या गाडीत असतात. तर कारचे रिलेटेड वर्ड्स, 4 वर्ड्स लिहिलं आपण. कार बद्दल जे काय आपल्या डोक्यात येईल, बिग, फास्ट, BMW, गेअर. हे झालं एक उदाहरण. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. आता काय घेऊ मी? काय घेऊ एक्झाम्पल? स्कूल घेते. स्कूल. आता स्कूल्स के साथ आपल्याला 4 वर्ड्स हे करायचे इकडे, राईट? 1, 2, 3 आणि 4. आता स्कूल म्हटल्यावर काय डोक्यात येणार तुमच्या? काय येणार डोक्यात? सगळ्यांच्या डोक्यात फ्रेंड्स. आधी फ्रेंड्स येणार, टीचर बिचर तर नंतर, हो की नाही? तर आधी काय? फ्रेंड्स. ठीक आहे, मी फ्रेंड्स लिहिते, मित्र मैत्रिणी. सेकंड काय डोक्यात येणार तुमच्या? स्कूल सांगितल्यावर बुक्स असतच ना, बुक घेऊन जावं लागतं ना, अभ्यास करायला जातो ना आपण, तर बुक्स. आणखी काय असतं शाळेत ते विचार करायचा आपल्याला. काय असतं शाळेत? टेबल, चेअर, राईट? तर टेबल, टीचर पण असते, प्रिन्सिपल, बोर्ड, ब्लॅक बोर्ड, राईट? बोर्ड, टीचर तर माहितच आहे तुम्हाला. बोर्ड. मी दुसरं एक्झाम्पल देते. आणखीन एक लिहू का इकडे? आणखीन एक लिहिते इकडे. आपण टीचर लिहू, पण आपल्याला परीक्षेत फक्त किती लिहायचे आहेत? फक्त 4 लिहायचे आहेत. तर ओके, टीचर पण लिहिते. तर काय येईल? टीचर. अरे अरे अरे, मला वाटतं तुम्हाला टीचर आवडत नसेल कोणाला, कुठल्या स्टुडंटला आवडत नसेल, कशाला येते शिकवायला माहित नाही. टीचर, आम्हाला सुट्टी पाहिजे आणि टीचर येऊन शिकवत बसतात. हा, तर टीचर. हे झालं काय? रिलेटेड वर्ड्स. तर कळलं? आधी काय केलं आपण? वर्ड चेन. त्याच्यानंतर काय केलं? रिलेटेड वर्ड्स. क्लिअर करते आता मी. हे समजलं असेल तुम्हाला. एक प्रॅक्टिस साठी देऊ? ओके, गार्डन देते मी. गार्डन. आता गार्डन के साथ यू हैव टू राइट ऑल द रिलेटेड वर्ड्स व्हाट यू कैन थिंक ऑफ. ओके, किती? 5 पेक्षा जास्त लिहिलं तर चांगलं आहे, 4 पेक्षा. पण 4 तर लिहायचेच आपल्याला. तर तुम्हाला जेवढे येतील तेवढं तुम्ही लिहा. ओके, 1, 2, 3, 4 आणि 5. 4 तर लिहायचेच आपल्याला. तर इथपर्यंत कळलं ना? Okay, now I'll clear everything and one last topic will cover now. What is that? What did I tell you all? One was, now what we will study? Yes, word change झालं.
रिलेटेड वर्ड झालं फॉर्मिंग वर्ड्स. फॉर्मिंग वर्ड्स ते सुद्धा किती मिनिमम आपल्याला ते सुद्धा 4 वर्ड्स. ओके 4 वर्ड्स पाहिजे पण काय प्रत्येक वर्ड शुड बी फॉर्मिंग वर्ड्स मिनिमम 4 वर्ड्स आणि each word should be more than 3 letters. Each word more than 3 letters. More than 2 letters, not 3, sorry. More than 2 letters. म्हणजे काय याचा अर्थ काय आहे? More than 2 letters मी इकडे दाखवते. More than 2 letters म्हणजे काय? आता मी वेगवेगळे वर्ड सांगते. Go, from, then today. दुसरं काय? Do. Do. Then TW2. आता look here. What we are talking about? Each word should be more than 2 letters. आता इकडे किती लेटर्स आहेत आपल्याकडे? किती आहेत त्याच्यात? याच्यात किती आहेत? 2. याच्यात किती आहेत आपल्याकडे? 4. याच्यात 5. राईट? आणि मग याच्यात डू म्हणजे किती अक्षर आहेत आपले? 2. डू मध्ये 3. आता तुम्ही सांगा मला इकडे काय लिहिलंय आपल्याला? इच वर्ड शुड बी मोर दॅन 2 लेटर्स. मोर दॅन 2 लेटर्स म्हणजे काय? 2 अक्षरपेक्षा जास्त पाहिजे. तर हे चालेल का आपल्याला? नाही. हे चालेल का? नाही. तर असे शब्द लिहायचे नाही आपल्याला. ओके. तर व्हॉट दे विल डू? दे विल गिव्ह यू एनी वन वर्ड. Now I will take an word as immediate. आता असं एक शब्द देणार ते आपल्याला आणि आपल्याला काय करायचंय त्याच्यातून? आपल्याला या वर्ड्स मधूनच वर्ड शोधून काढायचे, वर्ड्स तयार करायचे या लेटर पासूनच सुद्धा. आता इकडे बघितलं का? इकडे काय लिहिलंय? ATE. या शब्दातूनच आपल्याला शब्द बाहेर काढायचे. AT एक शब्द झाला ना. तर मी काय लिहू शकते इकडे याच्यापासून? ATE. तर एक शब्द तयार केला ना मी. ATE. पुढे आता दुसरं काय शब्द लिहू शकते मी? काय दिसतं तुम्हाला इकडे? डी आहे. आणि ATE आहे म्हणजे काय झालं? डेट झालं ना. तर हे दुसरं शब्द झालं आपलं. आता दुसरं काय लिहू शकते मी? इकडनं शोधायचं आपल्याला. तर लुक ॲट दिस वर्ड. TEA. TEAT होऊ शकतं का? येस, बिकॉज मोर दॅन 2 लेटर्स. दुसरं का होऊ शकतं? TEAM. तुम्हाला स्पेलिंग आलं पाहिजे याच्यासाठी. तर काय लिहू शकते मी? टीम. काय लिहू शकते? TEAM. करेक्ट. टीम वर्ड असू शकतं ना. दुसरं काय असू शकतं? MET. मेट. 4 वर्ड झाले. मिनिमम 4 वर्ड्स तयार करायचे आपल्याला. या शब्दातूनच आपल्याला अक्षर शोधून वेगवेगळे वर्ड्स तयार करायचे. मी आणखीन एक एक्झाम्पल घेते. arousing. Okay. आता या Hello students. So we have studied in a class today about word chain, related words and word formation. So before I end this class, let me give some assignment for you all to complete.
म्हणजे तुम्हाला येतं की नाही तुम्ही स्वतः सुद्धा बघू शकतो. हे मी प्रत्येक ह्याच्यातलं एक एक प्रश्न दिले इकडे. मेक वर्ड चेन म्हणजे वर्बचा वर्ड चेन तयार करायचा. सेकंड प्रश्न काय, राईट रिलेटेड वर्ड्स, पिकनिकच्या रिलेटेड जे काही शब्द तुमच्या डोक्यात येतील पण करेक्ट स्पेलिंग आणि त्याला रिलेटेड असायला पाहिजे. आणि थर्ड प्रश्न काय, फॉर्म 4 वर्ड्स फ्रॉम द वर्ड गिव्हन. आता कुठला वर्ड दिलाय आपल्याला, ऑप्टिमिस्टिक, त्याच्यातून आपल्याला काय करायचे, 4 वर्ड्स तयार करायचे. आणि प्रत्येक शब्द कसा असायला पाहिजे, 2 अक्षरापेक्षा जास्त, 2 लेटर्स, मोर दॅन 2 लेटर्स, म्हणजे TO2 हे शब्द चालणार नाही इकडे. ओके, आय होप यू अंडरस्टूड वॉट एव्हर आय एक्सप्लेन्ड. अँड हे सॉल्व करायचा प्रयत्न करतील तुम्ही. ऑल द बेस्ट, बाय फॉर नाऊ.